मारली आपण बघू शकता DNCC. कॉंग्रॅच्युलेशन DNCC संघाचं इकडे मात्र अभिनंदन असेल. यस लाईन मात्र इकडे खेचून घेतली जात आहे आणि यस मॅचला इथे सुरुवात होणार. अंपायर्स आलेले आहेत. दोन्ही बॅट्समनला विनंती ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये या. संयुक्त बिरवाडी सलामीर बॅट्समन पाठवा मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि बघूया आपण पहिली मॅच दुसऱ्या पॅनल मधून आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. सुंदर आणि चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कीर्तेश घरत आणि चेतन आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीमला विनंती एक्स्ट्रा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा. साहित्य बिरवाडी आणि दक्षिण सरावली दोन्ही टीमच्या खेळाडूला विनंती आहे, कॅप्टनला विनंती आहे की आपला एक्स्ट्रा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा. बघा यूट्यूब लाईव्ह स्पर्धा आहे, स्क्रीनवर नाव अपडेट होणं गरजेचं आहे. त्यामुळे मात्र दोन्ही टीमला विनंती आहे की एक्स्ट्रा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा. चला सरावलीचा आलेला आहे आणि बिरवाडीचा देखील येतोय. स्वागत आहे एक्स्ट्रा प्लेयरचं मात्र कॉम्बॉक्स मध्ये. जाऊया मॅच कडे. कीर्तेश बॉय आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस स्ट्राईक वर असेल. नो स्ट्राईकला चेतन यावेळेस पाहायला मिळतोय. अंडरम क्रिकेट म्हणा, ओव्हरम क्रिकेट म्हणा, एक मोठं नाव लौकिक आहे. पालघर जिल्ह्यातला सुपरस्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पंचांकडे बॉल मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतोय. चॉईस बॉल यावेळेस दिला जातोय. दोन्ही टीमला मात्र टॉस झाल्यानंतर चेंडू चॉईस करण्यात येतोय आणि इकडे मात्र पंच देखील तयार. पहिली ओव्हर घेऊन गोलंदाज तयार होईल. पंकज सर्वेश आहे तिकडे गोलंदाज आणि दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. पहिला चेंडू पहिल्या षटकातील यावेळेस मात्र आपण बघू शकता सर्वेश गोलंदाजी मार्कवर. बॅटिंग साठी कीर्तेश, नो स्ट्राईकला चेतन. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. यावेळेस आपण बघू शकतात दुसऱ्या पॅनल बी पॅनलची सुरुवात होत असताना तेलवाडी संघ खूप चांगला खेळला, परंतु अंतिम क्षणाला मात्र इकडे त्यांच्या नशिबी हार आली आणि वाईटचा इशारा. स्कोरबोर्ड 1+1 2 ने मात्र आपण बघू शकता स्कोरबोर्ड सुरू झालेला आहे. धावेचं श्री गणेश होताना टॉस विन केल्यानंतर मात्र प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय जर तुम्ही घेतलाय तर तुम्ही समोरच्या टीमला कमीत कमी धावामध्ये थांबवण्याचा प्रयत्न करा. देलवाडी संघाचं बघायला गेलं तर पहिली बॅटिंग करत 40 धावा चांगल्या टोटल पर्यंत पोहोचली होती, परंतु पहिलं षटक खूप चांगलं हाताळलं अक्षयने. 41चं आव्हान असताना मात्र जर बघायला गेलं यावेळेस स्वीपचा फटका, फेवरेट स्ट्रोक आणि त्यामधून येतोय चौकार. 4 धावेने मात्र सुरुवात झाल्यानंतर कुठे ना कुठे दुसऱ्या षटकामध्ये 17 आणि तिसऱ्या षटकामध्ये 17 अशा इथे 34 आल्यानंतर कुठे ना कुठे गोलंदाजीमध्ये धार ती दिसली नाही. परंतु गोलू नावाचं वादळ आलं आणि मात्र घेऊन गेलं देलवाडी संघाला मैदानाच्या बाहेर, स्पर्धेच्या बाहेर. चौकार आणि 1 धाव. यावेळेस मात्र थोडा वेगाने टाकलेला चेंडू. स्कोरबोर्ड सिंगल असेल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता 7 धावा धावफलकावर. 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. 7 स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. टायमर ऑन आहे. 15 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला 4 ओव्हर फेकायचे आहेत हे लक्षात घ्या. चांगला चेंडू आहे परंतु इकडे चौकार येतोय. बघा क्षेत्ररक्षण चपळ आणि चतुर असणं गरजेचं आहे. अंडरम बॉक्स क्रिकेट सांगितलं की तुमच्याकडे मात्र फिल्डिंग करण्यासाठी खूप कमी वेळ असतो आणि इकडे मात्र तेच पाहायला मिळते. खराब क्षेत्ररक्षण चौकार आलाय. 4 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता यावेळेस 11 धावा धावफलकावर. चांगल्या टप्प्यावर चेंडू टाकला जातोय. सिंगल नक्की असेल. दक्षिण सरावली आपल्याला पाहायला मिळेल फिल्डिंग करताना. बॅटिंग करताना साहित्य बिरवाडी. अंडरम बॉक्स क्रिकेट मधला हा मोठा संघ आहे साहित्य बिरवाडी. पालघर जिल्ह्यामध्ये मोठं नाव आहे. ओरम म्हणा, अंडरम म्हणा, धबधबा असतो. कोणतीही स्पर्धा असो फायनलिस्ट म्हणून त्यांना गिनलं जातं, त्यांना मोजलं जातं आणि तेच पाहायला मिळते. यावेळेस ऑफस्टॉपच्या खूप बाहेर पंचांना मात्र रात्रीच्या वेळेस 12:30 वाजता कवायत करायला लावतोय गोलंदाज. 1 धाव. 13 धावा धावफलकावर. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. हा फेवरेट शॉट आहे चेतनचा आणि तोच फटका खेळण्याचा प्रयत्न अंगाला लागतो. 1 धाव पूर्ण केली. यावेळेस कॉलिंग खूप चांगली आहे. तालमेल खूप चांगला आहे. आखो में इशारा हुआ और 1 रन चुरा लिया दोनों बल्लेबाजों ने. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 14 धावा धावफलकावर आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. एक सुंदर आणि चांगली स्पर्धा देवीतमान 16 पाहायला मिळते. प्रेक्षकांची मंडळी देखील पाहायला मिळाली आणि बघायला गेलं तर अजूनही मात्र प्रेक्षक वर्ग आहेत
उद्याच्या रात्रीमध्ये खूप मजा येणार आहे, खूप प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतील. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14 आपल्याला पाहायला मिळते. देऊया संधी डीजेला आणि पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये. या डीजे बजाव. अख्ख्या मार्केट मध्ये फक्त आपलाच रुबाब, अख्ख्या मार्केट मध्ये फक्त. थँक्यू डीजे मास्टर. चला टाइमर ऑन आहे. सरावली संघ येथे की लक्ष घ्या 15 मिनिटं आहेत. देलवाडी संघाच्या कॅप्टनला विनंती आपण या आयोजकाशी भेटून घ्या, म्हणजेच अक्षय राऊत अक्कू यांना मी विनंती करेल की देलवाडी संघाच्या कॅप्टनला आपण या आयोजकाशी भेटून घ्या. आयोजकाशी भेटून कळवून घ्या एकदा. गोलंदाज पंकज माची आणि पहिला चेंडू ऑफस्टम्पच्या खूप बाहेर. कडक प्रहार. पॉइंटच्या भागामध्ये चौकार. 4 धावा. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. दोस्ती चषक आपल्याला पाहायला मिळतं. 2024चं सुंदर आयोजन यावेळेस आपण बघू शकतात. विजयदादा प्रसाद यांच्या माध्यमातून मात्र ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यांची एंटायर टीम या स्पर्धेमध्ये जोडली जाते आणि एक सुंदर आणि देखणी स्पर्धा आपण बघू शकतो. खूप चांगलं मैदान सजवलेलं आहे. भली स्पर्धा 30,000ची, परंतु असं वाटतं नो स्कोर. हा जो लाईन आहे ही लक्ष्मण रेखा आहे, ही तुम्ही जर टच कराल तर कुठे ना कुठे मात्र नो स्कोर दिला जाईल. आणि मैदान आपण बघू शकतो जणू काही 1 लाख की 2 लाखाची स्पर्धा आहे असं वाटते. खूप चांगलं मात्र सजवलेलं दिसतं. आपण बघू शकतो मोठे दोस्ती आणि बॅनर्स आपण बघू शकतो. दोस्ती चषक त्यांची दोस्ती खूप मोठी आहे. नो स्कोर आणि चौकार आला होता, परंतु इकडे 4 धावा मायनस आता पाहायला मिळतील. त्याचबरोबर चेतन पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा चेंडू चौकार, परंतु नो स्कोर, त्यामुळे मात्र रन मोजले जाणार नाही. यावेळेस फटका सजवला ऑन साइडला. चांगलं क्षेत्ररक्षण. इकडे एकदा वसेल. यस सिंगल पाहायला मिळते. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता 19 स्कोर कार्ड वर चेंडूचा विचार केला. चेंडू आतापर्यंत 3 फेकून झाले. 3 चेंडू आहेत. फुलटच चेंडू. हा मात्र बोनस चेंडू. हा बेल मुझे मार असा चेंडू टाकला मात्र कीर्तेश तयार असतो. टॅपचा फटका. कीर्तेश कडक रीतीने खेळतोय. 4 धावा. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 23-23. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. खूप चांगल्या पद्धतीने आमचे VIP डायस देखील सजलेला आहे. आमचे मान्यवर अजूनही आहेत. यावेळेस आपण बघू शकतात खूप चांगली मेहनत घेतली आहे स्पर्धेसाठी. आयोजकांचं कौतुक करेल तेवढं कमी. 2024ची एक चांगली आणि देखणी स्पर्धा. मानाचा चषक आपल्याला पाहायला मिळते. दोस्ती चषक. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकतात 24 स्वीपचा फटका. सिंगल मात्र नक्कीच पाहायला मिळेल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12.50च्या सरासरीने 25-25 या डीजे. पावरफुल आमचा नेता नेता पावरफुल. त्याच्या नावाचा जय जयकार. समाजसेवक कार्य करतोय भलं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 25-25 स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र 12 चेंडू अजून आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज पंकज यादव. 2 पंकज होते आणि दोन्ही पंकज आले समोर. एक पंकज माची आता मात्र पंकज यादव गोलंदाजीसाठी तयार. षटक क्रमांक 3 राऊंड द विकेट. पहिला चेंडू. 2 चौकार मात्र चेतनच्या बॅटमधून देखील आलेले आहेत. पुलटा चेंडू आणि इकडे मात्र नोचा इशारा. 4 धावा प्लस 1 असं म्हणायला हरकत नाही. स्कोरबोर्ड 5 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 30. 2 षटकानंतर 30 धावा आणि खराब चेंडू. यावेळेस चौकार. बॅट्समन मजा घेतोय. शॉट चेक करतो असं म्हणायला हरकत नाही. आता मात्र गोलंदाजी खराब आहे. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 34-34 स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. धावा वाहतायत असं म्हणायला हरकत नाही. वेगाने वाहतायत कारण की अजूनही 11 चेंडू आहेत. 34 धावा. आतापर्यंत मॅच मधली सर्वात हायेस्ट टोटल बघायला गेले स्पर्धेमधली ती 50 असेल. आणि इथे मात्र जर बघायला गेलं ज्या रीतीने बॅटिंग होत आहे 50च्या वर आरामात पोहोचले जातील. ते साईकता बिरवाडी 34 तयार. आणि इकडे बॅनरवर सध्या चेंडू लागतोय आणि नो चेंडू आणि त्यावर विकेट. सार्थक नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येत असताना एक खराब चेंडूवर विकेट मिळालेला आहे.
आणि स्कोरबोर्ड 30/35. आपण बघू शकतात आमचे आनंददादा धोडी, सरावली ग्रामपंचायत सरपंच, गावचे प्रथम नागरिक, आणि इकडे मात्र त्यांच्याच बॅनरवर जाऊन चेंडू आदळतोय. शॉर्ट चेंडू, टॅपचा फटका, इकडे चौकार, 4 धावा. सार्थक देखील मात्र आता पार्टी जॉईन करतोय. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 38, 38 धावा. 39 झालेत, 39 आणि अजून एक ऍड करा, धावा 40. होटी स्कोर कार्ड वर आपल्याला पाहायला मिळते. 40 धावा आतापर्यंत लागले जात आहेत ऑन द विकेट. आणि इथे हलक्या हाताने स्ट्रोक खेळला जातोय आणि काय कमालीचा हा रनआउट आहे. सुपर डायरेक्ट हिट, ऑलवेज डेंजरस. डाव्या हाताच्या खेळाडूकडून कधी ना कधी आपण बघू शकतात नेम चुकत नाही, आणि इथे आपण बघू शकतात अचूक नेम, खतरनाक. तर बघायला गेलं तर हा व्हिडिओ उद्या स्टेटसला देखील या खेळाडू ठेवू शकतो, इतका चांगला हिट केलाय. नवीन बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते हिमांशू, म्हणजेच दीपू आपल्याला पाहायला मिळते. पुलटा चेंडू, चांगला फटका, खूप चांगला क्षेत्ररक्षण. पंकज माची स्वतःला झोकून देतोय. यावेळेस मात्र डॉट चेंडू असेल. षटक क्रमांक 30 समाप्त आणि धावा झाल्या त्या म्हणजेच 40. शेवटचं षटक असेल, 40 धावा. यानंतर होणारी मॅच, नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज, कडक स्ट्रोक, कीर्तेश नावाचा ब्रँडेड फटका, चौकार. 44. बॅनर्स फाडण्याचं काम सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन कडून. आता डॉनने देखील बॅट हातात घेतली आहे. मला तर वाटते विकेट आला तर डॉन देखील आपल्याला पाहायला मिळेल बॅटिंग करताना. डॉट, एक धाव इकडे नक्की मिळेल. दीपू स्ट्राइक वर असेल. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता 45-45. मनीष आपल्याला पाहायला मिळते. आणि इकडे विकेट. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल यानंतर होणारी नेक्स्ट मॅच आई जगदंब धनसार आणि पॅराडाईज. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी या. आई जगदंब धनसार आणि त्यांच्या विरुद्ध पॅराडाईज बोईसर, दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी या. गौरव येतोय नवीन बॅट्समन आणि इकडे मात्र चांगली गोलंदाजी. यावेळेस एक धाव. मी म्हणेल की हा गोलंदाज कुठे लपवून ठेवला होता. शेवटच्या ओव्हरमध्ये या गोलंदाजाला आणला. छोटा पॅकेट बडा धमाका असा गोलंदाज पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी होत असताना सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 46. हा बघा किती चांगला चेंडू आहे. तेवढाच चांगला बॅट्समन होता त्यामुळे हा चौकार गेला, हे देखील लक्षात घ्या. शेवटचा चेंडू, ओव्हर चौकार. डॉट, 1 विकेट, 1 चौकार. स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड 50 झालेले आहेत आणि 51चं टार्गेट इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगली बॅटिंग. बोईसर पॅराडाईज आणि यावेळेस बोईसर पॅराडाईजचा कॅप्टन आलेला आहे धनसार टीमचा देखील. विजय दादा समाजसेवक आला आमचा विजय भाऊ, विजय भाऊ जनसेवक आला आमचा विजय दादा, विजय दादा समाजसेवक आला आमचा विजय भाऊ, विजय भाऊ जनसेवक आला.
मास्टर टॉस होताना आपल्याला पाहिलं टॉस साठी जायचंय. आशिष परबला मी विनंती करेल. निलेश सुर्वे ना मी विनंती करेल टॉस साठी यायचंय आपण. निलेश सुर्वे नसतील तर आशिष करून घ्या. आयोजकाला विनंती आपण करून घ्या. मान्यवर जर नसतील इकडे तर आयोजक जा आपण टॉस करून घ्या. आमचे चिराग दादा पाटील आलेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. इकडे मात्र टीम मीटिंग झाली आणि आता मात्र आपण बघू शकतात की 51चं टार्गेट आहे. मोठा टार्गेट आहे गोलंदाजीसाठी. नो डाऊट आपल्याला पाहायला मिळेल पहिलं षटक हाताळताना यतीन यावेळेस गोलंदाजी मार्कवर असेल. आणि एका टी शर्टमध्ये आपल्याला कोणता संघ आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळाला असेल तर आतापर्यंत हा पहिला संघ पाहायला मिळतोय जो एका टी शर्टमध्ये आतापर्यंत पाहायला मिळतोय, जो म्हणजे साई एकता बिरवाडी. यावेळेस आपण बघू शकतात गोलंदाजी यतीन आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर. आणि स्ट्राईकला पंकज माची, नॉन स्ट्राईकला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते सुजित. यस, मराठा प्रीमियर लीग मध्ये सुजितला पाहिलं कमालीची बॅटिंग केली. सुपर मात्र फटके लगावले. आणि इथे आपण बघूया त्याच फटक्यांची गरज आहे. पहिलाच चेंडू आणि डॉटने सुरुवात अपील केली होती. इकडे मात्र स्वप्नीलने पॅराडाईज टॉस विन. पॅराडाईज बोसने टॉस जिंकलेला आहे आणि बघूया त्यांचा निर्णय काय असेल. दुसरा चेंडू नो स्कोर आणि विकेट आपल्याला पाहायला मिळते. यतीन इकडे मात्र विकेट घेतोय. बॅट्समन येतोय ज्याने शेवटचा षटक हाताळला तोच आता मात्र बॅटिंगला येत असताना मनीष डावकुरा बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतं. मनीष दोन्ही डावकुरे बॅट्समन आपल्याला पाहायला मिळत आहेत. शॉर्ट चेंडू फटका सजवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. गॅप शोधता आला आणि मनीषला इकडे डॉट चेंडू आलाय. दक्ष 11 सरावली कुठे 51 टार्गेट. जेव्हा स्कोरबोर्डला मोठ्या धावा लागल्या जातात तेव्हा मात्र टेन्शन येतं. इकडे मात्र काय होत आहे, हा 2 फुटावरून नेम चुकला कारण की एकच स्टंप दिसत होता. यावेळेस आपण बघू शकता स्वप्नील डॉन अजय मोरे यांचे बंधू सरावलीचा खतरनाक गोलंदाज. आणि आपण बघू शकतात यावेळेस स्ट्राईकला सुजित टॅपचा फटका आहे. फटक्यामध्ये तेवढी ताकद नाही त्यामुळे मात्र सरळ जातोय जीवाच्या हातामध्ये डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी. चेंडू आतापर्यंत झाले आहेत ते म्हणजे 4-5. शेवटचा चेंडू हा कडक स्ट्रोक परंतु चौकार आलाय. परंतु चांगलं षटक. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5. आता मात्र टार्गेट आहे अजूनही 46 मात्र जिंकण्यासाठी गरजेचे आहेत. 18 चेंडू आणि 46 धावेची गरज गोलंदाजीसाठी. स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतोय डॉन ज्याने कित्येक स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरचा अवॉर्ड घेतलेला आहे आणि तोच मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. हा चांगला गोलंदाज पाहायला मिळतोय. मी म्हणेल की ज्यांची शरीरयष्टी यांच्यासारखी आहे ना त्यांच्यासाठी एक बघायला गेलं तर प्रेरणा आहे. त्यांच्यासाठी मात्र बघायला गेलं तर यस विजय प्रसाद देखील आपण बघू शकतात खेळतात अंडर बॉक्स क्रिकेट. जे मात्र समजतं की आमची शरीरयष्टी मजबूत आहे ते आम्हाला खेळताना नाही. परंतु हे उदाहरण आहे. हे आपण बघू शकतात की एवढी शरीरयष्टी जरी असली तरी तुमच्याकडे कला जर असेल टॅलेंट जर असेल तर तुम्ही खेळू शकतात मैदानाच्या आतमध्ये. आणि आपण बघू शकतात क्रिकेटच्या खेळामध्ये उंची हाईट शरीर वय काही मायने लागत नाही. तुमच्याकडे फक्त स्किल असणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र फटका सजवला आहे. इथे मात्र डॉट चेंडू येईल आणि आपण बघू शकता कीर्तेश आरामात चेंडू अडवत आहे. मजा घेतात असं म्हणायला हरकत नाही. फटका चांगला आहे. कॅपमध्ये 4 धावा. थोडा मात्र शॉर्ट राहिला आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा चौकार येतोय. मी पहिलेच म्हणलं मराठा प्रीमियर लीग गाजवली या बॅट्समनने. सुपर बॅटिंग केली आणि आता मात्र इकडे खेळताना दिसतोय. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता यावेळेस धावा झाल्या 10. 10 स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. येणाऱ्या चेंडूचा विचार केला तर बाकी आहे तो म्हणजे 1. बघूया पुन्हा एकदा चांगला फटका आहे. कडक स्ट्रोक
बॅट्समन येत्या काळामध्ये मला तर वाटते आताच या सरावली संघामध्ये दिसतोय. येत्या काळामध्ये आपल्याला मेन सरावली संघामध्ये सुद्धा दिसेल खूप चांगली बॅटिंग करताना. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 14. बघा स्कोरबोर्डचा विचार केला 14 झालेले आहेत आणि इथे 3 चौकार त्यामध्ये आहेत. म्हणजे सिंगलवर कॉन्सन्ट्रेट नाही होत आहे. चौकाराच्या वर्षावर खेळतात गोलंदाज गौरव यावेळेस आपल्याला पाहायला मिळतो. कारण की 51चा टार्गेट आहे त्यामुळे चौकार मात्र गरजेचे आहेत. हेच टार्गेट 35-36चं असतं तर मात्र आपण बघू शकतात की ही मॅच चांगली पाहायला मिळाली असती. यावेळी डाऊन द लेग साईड स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण पाहू शकतात 16 धावा धावफलकावर लागले जात आहेत 16 स्कोर कार्डवर. ओहो क्या बात आहे. खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर असं म्हणायला हरकत नाही. सुपर बॅटिंग. डावक्या हाताचा फलंदाज गोलंदाज घातक मानला जातो क्रिकेटच्या खेळामध्ये. तो का मानला जातो हे दाखवत असताना गॅप शोधता नाही आला परंतु फटका खूप चांगला होता. 4 धाव्याने स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 20. अजूनही चेंडू चालले ते म्हणजेच 3. खूप चांगला फटका आहे. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस सार्थक. रनआउटची संधी. नोट आउट आलेला आहे. दोन्ही टीमला एक रिव्ह्यू आहे आणि रिव्ह्यू जर कॅप्चर झाला नाही कॅमेरामध्ये तर मात्र जो डिसिजन ऑन फील्ड अंपायर असेल तो मात्र दिला जाईल आणि तो मात्र मान्य करावा लागेल हे लक्षात घ्या प्रत्येक टीमने. स्कोरबोर्ड मात्र आपण बघू शकता 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 23-23. आता मात्र 28 धावेची गरज आहे. चेंडू मात्र बाकी आहे ते म्हणजेच 8 चेंडू 28 धावा 7 चौकारांची गरज आहे. इकडे थोडा उंचावर जातोय आणि यावेळेस मात्र विकेटचं पतंग. खूप चांगली बॅटिंग करून आपण बघू शकतात बॅट्समन परत जात असताना सुजित आपल्याला पाहायला मिळतोय आणि यावेळेस बॅक टू डगआउट्स बॅटिंगसाठी येत असताना बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय सर्वेश संख्या आपण बघू शकतात 7 मध्ये 28 ची गरज. कॅप्टन आलेला आहे MS धोनी स्टाईल 5व्या क्रमांकावर यावेळेस पाहायला मिळतोय. स्वीपचा फटका MS धोनी स्टाईल फटका लगावलाय परंतु इकडे धावा मिळणार नाही कारण की अंडर बॉक्स क्रिकेट आहे आणि विकेट. येस त्यांच्याच मुलाच्या नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरल्या दक्ष 11 आणि इथे आपण बघू शकतात विकेटचं पतंग. 1 ओव्हर 28 धावेची गरज. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय चेतन. यानंतर पॅराडाईज टॉस विन केला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. टीम पॅराडाईज आणि त्यांच्या विरुद्ध धनसार अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. आई जगदंब धनसार आणि त्याच्या विरुद्ध पॅराडाईज बोईसर. पॅराडाईज संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे आणि निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. यावेळेस विकेट क्षेत्ररक्षण गोलंदाजी त्यांनी घेतलेली फिल्डिंग त्यांनी स्वीकारली आहे. बॅटिंगसाठी तयार यायचं आहे. यावेळेस विकेटवर विकेट जात आहेत. पंकज यावेळेस बॅटिंगसाठी येत असताना पंकज यादव PY एज आणि सिंगल असेल. इकडे मात्र सिंगल येऊ का चौकार येऊ बघा. 1 धाव असेल. शेवटचे 3 चेंडू. इकडे नोचा इशारा येतोय. शेवटचे 3 चेंडू अजून आहेत. एक्स्ट्रा वेळ आणि एक्स्ट्रा चेंडू असं म्हणायला हरकत नाही. आता फटका चांगला गॅप मध्ये आहे. थोडा उशीर झाला परंतु चौकार आला. 4 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 27 झाले 29 झालेले. टॉस करून टाकला जातो. इकडे मात्र विकेट शेवटचा चेंडू असेल. लगेच बॅट्समनने या शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. बॅट्समन अभिषेक मयूर शेवटचा चेंडू. साईकता बिरवाडी मॅच विन करते. दिमागदार विजय यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय.